नोकरीपेक्षा अनेक जण बिझनेस करणं पसंत करतात. त्यात हॉटेल इंडस्ट्री म्हणजे सर्वात जास्त प्रॉफिट कमवण्याचं साधन मानलं जातं. मराठी मनोरंजन विश्वात असे अनेक कलाकार आहेत ज्यांचे स्वतःचे रेस्टॉरंट्स आहेत. अभिनयासोबतच बिझनेसही अगदी उत्तम चालवतात. जाणून घेऊया अशाच काही कलाकारांविषयी. आई कुठे काय करते या मालिकेत अभि या भूमिकेतून घराघरात पोहोचलेल्या अभिनेता निरंजन कुलकर्णीचं सुद्धा स्वतःचं रेस्टॉरंट आहे. बर्डी सँडविच नावाचं त्याचं हे रेस्टॉरंट ठाण्यात आहे. निरंजनला स्वतः कुकिंगची फार आवड आहे. सेटवर अनेकदा तो कलाकारांसाठी नवनवीन पदार्थ बनवून आणतो आणि हीच आवड जपण्यासाठी त्याने हे रेस्टॉरंट सुरू केलंय. रंग माझा वेगळा फेम अभिनेत्री अनघा अतुलने सुद्धा पुण्यात वदनी कवळ नावाचं रेस्टॉरंट सुरू केलंय. अनघा आणि तिचा मोठा भाऊ अखिलेश मिळून हे हॉटेल चालवतात. अभिनेता यशोमान आपटेचं सुद्धा ठाण्यात कॅप्टन कूल नावाचं रेस्टॉरंट आहे. गेली 3 वर्ष हे रेस्टॉरंट अगदी उत्तम सुरू आहे. तर अनेक मॉडर्न पदार्थ त्याच्या रेस्टॉरंटमध्ये पाहायला मिळतात. अभिनयासोबतच उत्तम कॉमेडीने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या श्रेया बुगडेचं सुद्धा दादरमध्ये द बिग फिश अँड कंपनी नावाचं रेस्टॉरंट आहे. काही महिन्यांपूर्वीचे रेस्टॉरंटचं ग्रँड ओपनिंग सुद्धा पार पडलं होतं. तर नुकतंच अभिनेत्री मृणाल दुसानीसने सुद्धा बेली लाव्स नावाचं रेस्टॉरंट सुरू केलंय. परदेशातून परतल्यावर तिने टेलिव्हिजनवर दमदार कमबॅक केलंय. तर नवरा नीरज मोरेसोबत नव्या हॉटेलचा श्री गणेशाही केलाय. अभिनेता शशांक केतकरचं सुद्धा पुण्यात आईच्या गावात नावाचं रेस्टॉरंट होतं. पण काही वैयक्तिक कारणांमुळे त्याने हे रेस्टॉरंट बंद केलंय. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांचा लेक स्वतः शेफ आहे. त्याने ठाण्यात महाराजा पावभाजी नावाचा फूड ट्रक सुरू केला होता. त्यानंतर लेकासोबत सुप्रिया यांनी रेस्टॉरंट सुरू केलं. तर हे आहेत काही कलाकार जे अभिनयासोबतच त्यांचा व्यवसायही उत्तम सांभाळतायत. शिवाय त्यांची खाण्याची आणि स्वयंपाकाची आवडही जपतायत. तुम्ही यापैकी कोणत्या सेलिब्रिटी ओन रेस्टॉरंटला भेट दिली आहे हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.